एक मिनिट आरव मल्टिप्लिकेशन करण्याच्या अगोदर मला हे सांगा, आपण काहीतरी थोडंसं नावं लिहिलते ना प्रत्येकाचे. युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय होतं बाबा सांगा. हां युनिट मॅट्रिक्स काय काय होतं बोला. पुराणे अभ्यास करताय का घरी जाऊन का नाही करत आहे काहीच. हां सुट्टीचे दिवस कोणता आहे. ठीक आहे चालेल राहू दे तसंच. संडेच्या दिवशी या मग. संडेला या तुम्ही. संडेला सांगतो मी टायमिंग. ग्रुपला ॲड केलं आहे तुम्हाला नंतर ॲड केलं त्यामुळे मेसेज नाही आला. ठीक आहे चालेल बोला. सुट्टी किती असते तुम्हाला. हां संडेला शनिवार रविवार. व्हेरी गुड. संडे सॅटर्डे संडे गुरुवार. उद्या सुट्टी आहे मग उद्या अभ्यास करायचा. मंडे ओके वेगळं असेल. शुक्रवार बरं. ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी जेवढे आपले झालेले ते सगळे व्हिडिओ परत बघायचे आणि परफेक्ट अभ्यास करायचा. कळलं. कमीत कमीत आठवड्यातनं एक दिवसच अभ्यास करा. मी काय बोलतोय एकच दिवस आठवड्यातनं एक दिवस. रोज करूच नका. रोज फक्त क्लासला तुम्ही या आणि आठवड्यातनं जो एक दिवस तुम्हाला भेटेल त्या दिवशी अभ्यास करा. नाहीतर काय होईल नुसतंच चालू आहे काही लोड वाढत जाईल. माझ्याकडनं लोड वाढत जाईल. ती वही भरत जाईल कंटिन्यू आणि थोडंसं पुढं गेलं एक 100 पानं पुढे गेले की मागं बघितलं अरे हे आपलं येतं आहे का नाही येतं आहे. क्वेश्चन तयार होईल डोक्यात. त्यामुळं थोडंसं रोज युनिट एका आठवड्यातलं त्या दिवशीचा अभ्यास आठवड्यात कंप्लीट करा. कळलं. लोड येण्याच्या आधी. आता युनिट मॅट्रिक्स लिहून दिलं तर मी. युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय होतं बाबा 1 आणि 1. बाकी इकडं काय असणार आहे 0 0. आता याला काय बोलतो आपण 2 × 2 मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि 3×3 म्हणजे काय असतं 3 नंबर 1 1 1. क्रॉसमध्ये काय लिहायचे 1 1 1 लिहायचं. बाकी सगळीकडे काय 0 0 0 0. ठीक आहे. याला काय बोलतो आपण 3 × 3 मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्केलर मॅट्रिक्स बोललेलो. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय होतं बाबा याच्यासारखंच होतं फक्त 1 नंबर सोडून 1 नंबर सोडून कोणता पण नंबर. मग तुम्हाला कोणता नंबर आवडतोय. बर्थ डेट कधी आहे. हां 19 19 19 19 0 0 0 0 0 0. याला काय बोलणार आपण स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे 1 नंबर सोडून कोणता पण नंबर असू दे मायनस किंवा प्लस असा क्रॉसमध्ये जर आला आणि बाकी सगळ्या व्हॅल्यू तुमच्या काय आल्या 0 आल्या तर त्याला काय बोलतात स्केलर मॅट्रिक्स. कळालं. हां त्याच्यानंतर नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे काय होतं बाबा 0 0 सगळं 0च. असं येऊ शकतं किंवा असं येऊ शकतं. याला आपण काय बोललेलो नल मॅट्रिक्स. हे 3 लक्षात आहे. हां युनिट मॅट्रिक्सला नाव काय असतं आहे. ठीक आहे. स्केलर मॅट्रिक्सला नाव नसतं. नल मॅट्रिक्सला पण नाव नसतं. त्याचं नाव तेच. आता आपण मल्टिप्लिकेशन करतोय. मल्टिप्लिकेशन करताना बघा कसं आहे. आता तुम्हाला समजा युनिट टेस्ट असेल ना तर त्याचा त्यावेळेस क्वेश्चन असेल याचं मल्टिप्लिकेशनचं. बघा कसं आहे. इफ याच्या आधी आपण काय शिकलेलो पहिल्या टाईपमध्ये काय शिकलो आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकलो. आता आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन त्यावेळेस पण केलं पण ते साधं मल्टिप्लिकेशन होतं नाही का. नुसतं ब्रॅकेटच्या अगोदरचा नंबर म्हणजे समजा इथं जर असं 3 नंबर लिहिलेला असेल तर आपण नुसतं असं मल्टिप्लाय केलं तर त्याला मल्टिप्लिकेशन नाही म्हणत. मल्टिप्लिकेशन आता आपण पहिल्यांदा शिकतो. असं तुम्हाला दिलं आहे इफ ए = असं मॅट्रिक्स दिले आणि काय फाइंड करायला सांगितलं A² असं फाइंड करा बोलले. ठीक आहे. A². तर कसं करणार बघा. आन्सर कशाचं काढायचं आहे A²चं. A² म्हणजे A चा वर्ग. A चा वर्ग किंवा A² चा अर्थ काय असतो A किती वेळेस आहे 2 वेळेस आहे. A × A म्हणजे काय असतं A². समजलं एवढं. हां मग A किती वेळेस लिहिणार मी 2 वेळेस लिहिणार. A काय बाबा ही व्हॅल्यू आहे 2 -1 1 -2 3 -2
-4 4 -3. एकदा लिहिलं. परत इथं काय येणार इंटू. इंटू म्हणजे काय असतं आपला डॉट. कळलं. इंटू परत सेम व्हॅल्यू 2 -1 1. लक्ष द्या लिहू नका काहीच. -2 3 -2 -4 4 -3. समजलं एवढं. हां आता याच्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं. याच्यामध्ये काय आलं आता इथं इंटू आले. अगोदर काय असायचं आपलं असं प्लस असायचं किंवा इथं असं मायनस असायचं बरोबर ना. आता फर्स्ट टाइम काय आलं इथं इंटू आलं. तर आता मल्टिप्लिकेशन करताना नीट लक्ष द्या. मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं. हा पहिला ब्रॅकेट नाही बघायचा. कोणता ब्रॅकेट बघायचा. दुसरा ब्रॅकेट. दुसरं मॅट्रिक्स बघायचं. दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये किती कॉलम आहेत. कॉलम म्हणजे कसं असतं रे उभं का आडवं. उभंला इंग्लिशमध्ये काय बोलतात उभं. वर्टिकल काय बोलतात वर्टिकल. आणि आडवं हॉरिझॉन्टल. ठीक आहे. हे पाठ करा. मग आता वर्टिकल किंवा उभं काय असतं कॉलम असतं. आणि हॉरिझॉन्टल किंवा आडवं काय असतं रो. काय असतं रो. ठीक आहे. मग मी काय बोलतोय किती कॉलम याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये किती कॉलम आहेत. कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. ठीक आहे. इथे किती कॉलम आलेत 3 आलेत. इथं 3 कॉलम आलेत म्हणून ही व्हॅल्यू मी किती वेळेस लिहिणार 3 वेळेस लिहिणार. कळतंय मी काय बोललो. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किती कॉलम आहे याच्यावरनं आपण ठरवणार कि हे किती वेळेस लिहायचं. इधर कितना कॉलम आया 3 कॉलम आया. उसके ऊपर ये डिपेंड है कि ये कितनी बार लिखने का. अगर इधर 3 कॉलम आया रहेगा तो ये जो वैल्यू है वो कितनी बार लिखेंगे आप 3 बार लिखेंगे. अगर इधर कॉलम 2 आया तो ये कितनी बार लिखेंगे 2 बार लिखेंगे. अगर इधर कॉलम 1 ही आया तो ये 1 ही बार लिखेंगे. समजलं. हां आता इथं 3 कॉलम आहेत म्हटलं मी ही व्हॅल्यू 3 वेळेस लिहितो. बघा कसं. आता लिहिणार आपण बरोबरच्या खाली बरोबर 2 लिहिलं. इथं जागा एवढीच आहे. थोडीशी जागा वाढवायची. इथं काय लिहिलं -1 गॅप 1 -2 3 -2 -4 4 -3. एकदा लिहिलं. हां एकदा लिहिलं. आता गॅप अजून वाढवायची. एवढी देतो 2 परत छोटी गॅप -1 1 -2 3 -2 -4 4 -3. दोनदा लिहिलं. आता जागा संपली. वहीची जागा संपली. मग काय लिहिणार कुठे लिहिणार आपण कालच शिकवलं तुम्हाला. इथं खाली याच्या खाली लिहिणार 2 -1 1 -2 3 -2 -4 4 -3. थोडीशी जागा सोडा. ब्रॅकेट क्लोज करा. ठीक आहे. मी किती वेळेस लिहिलं ही व्हॅल्यू किती वेळेस लिहिली 3 वेळेस लिहिली. का बरं इकडे किती कॉलम आहेत 3 कॉलम आहेत म्हणून. कळलं. हां आता हे 3 का लिहिले कारण मला इथं 3 वेगवेगळ्या व्हॅल्यू घ्यायच्यात म्हणून लिहिले. बघा पहिल्यांदा कॉलम 1 घेणार मी. कॉलम 1 व्हर्टिकल आहे उभं आहे ना. उभ्याला काय करणार आडवं. व्हर्टिकलला काय करणार हॉरिझॉन्टल. बरोबर. उभ्याला इंग्लिश हिंदीमध्ये काय म्हणतात उभंच म्हणतात ना. खड़ा क्या बोलते हैं हिंदी में. वर्टिकल समझ में आ रहा है ना. वर्टिकल को क्या करेंगे हॉरिझॉन्टल में कन्वर्ट करेंगे. मराठीत काय उभ्याला काय करायचं आडवं करायचं. लक्षात राहील ना. मराठीतच लक्षात ठेवा. तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. वर्टिकलला काय करायचं हॉरिझॉन्टल. उभ्याला काय केलायचं आडवं करायचं. 2 -2 -4 आहे. हे उभं आहे ना. याला काय करणार आडवं. आणि मध्ये काय येणार इंटू येणार कारण आपण इथं काय करतोय इंटू करतोय. बघा इंटू 2 इंटू -2 इंटू -4. सेम व्हॅल्यू परत खाली. कोणते नंबर आहेत 3 2 -2 -4 2 -2 -4 परत सेम 2 -2 -4. कळालं. हां पहिला कॉलम घेतला उभ्याला काय केलं आडवं.
वर्टिकलला काय केलं, हॉरिझॉन्टल. किती वेळेस लिहिलं, 3 वेळेस लिहिलं. आणि मध्ये काय साईन देणार, हे जे गॅप सोडली ना त्याच्यामध्ये काय साईन येणार आहे, प्लस. मध्ये काय येणार साईन, प्लस. समजलं काय केलं. पहिला कॉलम आपला झाला लिहून, त्याला टिक मार्क करा. पेपरला असं करायची गरज नाही, आपली प्रॅक्टिस होऊपर्यंत असं करायचं, हे टिक मार्क करायचं. बाकी हे तुम्ही असं लिहू शकता पेपरला पण. पहिला कॉलम आपला झालाय लक्षात येण्यासाठी, बाबा असं केलं, हे परत इकडे बघायचं नाही. नाहीतर आपण काय करतो, परत हेच इथं लिहितो. कळतंय. आता कोणता कॉलम घेणार आपण, कॉलम 2. -1 3 4 उभं आहे ना, त्याला काय करणार, आडवं. आणि मध्ये काय येणार, इंटू. कळलं. -1 3 4 -1 3 4 -1 3 4. आणि प्रत्येकामध्ये काय साईन येणार आहे, प्लस. उरलेली जी जागा सोडली ना आपण मध्ये, त्याच्यामध्ये काय येणार साईन, प्लस. कुठं -4 कुठं दिसतंय, आपण कॉलम हा चाललाय ना, -1 3 4 हा कॉलम आहे आपला. याला आपण काय केले, आडवं केले. -1 3 4 -1 3 4 -1 3 4. कळते. प्रत्येकामध्ये काय घेतली साईन, प्लस. हे समजलं. दुसरा कॉलम झाला. आता तिसरा कॉलम 1 -2 -3 1 -2 -3 1 -2 -3 1 -2 -3. मध्ये काय साईन येणार, प्लस. ते रूल आहे. हां, सोडवायची पद्धतच तशी आहे. ठीक आहे. आता कॅल्क्युलेटर काढायचं, याचं सगळं इथून ते इथपर्यंत उत्तर लिहायचं. त्याला झालं आपलं A² उत्तर. सांगा आता आन्सर सांगा, एवढ्या पूर्ण लाईनीचा आन्सर. आता हे येईल का विदाउट कॅल्क्युलेटर, सांगा बरं मला. कॅल्क्युलेटर नसेल, तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊनच नाही गेले आणि सगळं येते सम सोडवता, आणि हेच येणार नाही तुम्हाला करता पेपरला, काय करणार कॅल्क्युलेटर शिवाय. उठायचं, घरी जायचं. याचं असं जास्त कॅल्सीवरती टाका, जसं दिसतंय तसं. 2 × 2 + -1 × -2 + 1 × -4. आणि आन्सर सांगा मला 2. याचं सांगा. -2. -4. याचं काढा इथून ते इथपर्यंत. -1 हे काढा. किती, 1 3 3 4 1 -2 -3. असं आन्सर आलेत का चेक करा. हे झालं तुमचं आन्सर. समजलं सम, कळालं काय केलं, संपलं. A² उत्तर काढलं आपण. मल्टिप्लिकेशन केलं इथं, हे मल्टिप्लिकेशनच कसं करायचं, हे असं. कळलं. परत एकदा बघा, असं A² बोलले किती वेळेस लिहिलं, हे A
2 वेळेस लिहिलं. पहिल्या ब्रॅकेट बघायचं का नाही, कोणता ब्रॅकेट बघायचा, सेकंड ब्रॅकेट बघायचा. त्याच्यामध्ये कॉलम किती आहेत, 3 कॉलम्स आहेत. तर 3 कॉलम्स आहेत म्हटल्यावरती फर्स्ट ब्रॅकेट किती वेळेस लिहिणार, 3 टाइम्स, एकदा, दोनदा आणि तीनदा. ही जागा बसली नाही कुठं लिहिणार, खाली. गॅप सोडावा लागेल, का बरं सोडावं लागेल आता तुम्हाला समजलं. मध्ये त्याच्यामध्ये नंबर टाकायचे आहेत आपलं, त्यामुळे जागा सोडा नीट. नंतर कॉलम 1 घेतला, उभ्याला काय केलं, आडवं, किती वेळेस लिहिणार, एकदा, दोनदा, तीनदा. ही जी व्हॅल्यू आहे ही कोणासाठी आहे, कॉलम 1 साठी आहे. हे कोणासाठी आहे, कॉलम 2 साठी आहे. आणि हे कोणासाठी आहे, कॉलम 3 साठी आहे. प्रत्येक व्हॅल्यू किती वेळेस लिहिणार आहे, 3 वेळेस. समजतंय. व्हर्टिकलला काय करायचं, हॉरिझॉन्टलमध्ये करायचं. आणि मध्ये काय साईन येणार, प्लस. कळलं. जर तुमचं जमलिंग होत असेल तर प्लसला समजा नाही का, कधी कधी काय होतं, प्रॅक्टिस जास्त झाली किंवा झोप नाही झाली तर काय होतं, हे प्लस आणि हे इंटू आपलं मिक्स होऊन जातं. तुम्ही लिहिलेलं असतं प्लस, पण पेपरच्या वेळेस आपण कॅल्क्युलेटरवरती टाकताना इंटू टाकतो, ते डोळे फिरतात आपले. त्यामुळं जर तुम्हाला वाटत असेल तर या प्लसला असं तुम्ही गोल केला तरी चालेल, ते तुमच्यावर आहे डिपेंड. कळलं. कंपल्सरी काही नाही. असं प्लस केलं की ठळक दिसतं बाबा हां ते प्लस आहे. कळतंय. कारण तुम्ही माझ्यासारखे 3 पेन वापरू नाही शकत पेपरला. पेपरला एकच पेन वापरावा लागतो. पेपरला पेन चेंज केला तर सुपरवायझरची सही घ्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला तसं ऑप्शन नाही की एक पेनाने लिहू आणि एक पेनाने लिहू, तसं एवढा वेळ पण नाही आहे. त्यामुळे तुम्हाला लिहितानाच नीट लिहावं लागणार आहे. समजतंय. हां, हे सम आलं तर हे 4 मार्कचं सम आहे, 2 मार्कचं नाही. मल्टिप्लिकेशनचं सम आता आपण जे करणार आहे ते सम्स कितीत आहे, 4 मार्कला आहे. याच्या अगोदर आपण जेवढे केले ते सगळे 2-2 मार्कचे सम होते. कळलं. फक्त ते त्यातले काही काही आहेत मोठे ते 4 मार्कचे होते. पण हे जर सम असं आलं हे 4 मार्कचं सम आहे. सोपं आहे. ठीक आहे, लिहून घ्या. आता जसं आपण सम केलं तसंच सेम करा. दुसरा क्वेश्चन दिलाय. हे जे लिहिताना ना हे वेगळं आणि हे असं वेगळं वाटलं पाहिजे. ठीक आहे. हे इथं गॅप जास्त सोडा. याच्यामध्ये जे 2 नंबर तुम्ही लिहिता ना त्यामुळे थोडीशी कमी सोडा. त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं, फक्त 1 नंबर आणि प्लस लिहायचं. असं इथं वेगळं वाटलं पाहिजे नाही का. नंबर टाका त्याला, क्वेश्चनला नंबर. तुम्ही बघा इकडं काय केलं तर तिथं सांगा मला. पहिली स्टेप सांगा. a² इज इक्वल टू a इंटू ए. हां, हे किती वेळेस लिहायचं, 2 वेळेस ना. 2 4 4 4 2 4 4 4 2. एकदा लिहिलं. इंटू परत सेम नंबर 2 4 4 4 2 4 4 4 2. आता मी काय बोललेलो, मी 2 जण चुकलेत, तुमचं माहिती नाही मला, बघितलं नाही. आले का तुमचं, आले. ठीक आहे. हां, आता असं लिहिल्यावरती पहिल्यांदा डोकं काय चालवायचं, हे असं नाही का, तुम्ही असं नका करू 2 इंटू 2. नवीन इन्व्हेन्शन करू नका काहीच. तुम्ही नवीन मेथडनी करू नका. आन्सर येईल तुमच्या पद्धतीने पण लक्षात राहणार नाही ते. हा प्रॉब्लेम आहे. आन्सर तुम्ही काय कसं, आता यांनी पण लिहिताना वेगळ्या स्टाईलने लिहितं. काय जण बघा, आता मी तुम्हाला काय बोलतोय असं लिहा, बरोबर ना. उभ्याला आडवं करा बोलतोय, बरोबर ना. व्हर्टिकलला काय करा बोलतोय, हॉरिझॉन्टल करा. मी लिहिताना कसं लिहितो, 2 2 2 -2 -4 असं लिहितो. आता यांनी कसं लिहितं, 2 2 2 -2 -2 -2 -4 -4 -4. जमलं उत्तर. आत्ता जमतंय, पेपरला जमेल का नाही मला माहिती नाही. कळलं. त्यामुळं एकच मेथड ठेवा. तुमची मेथड असेल काही प्रॉब्लेम नाही, पण ती मेथड लक्षात ठेवा. आता यांनी कसं केलं तर स्टार्ट, मी नीट बघितलं तर तो काय करतोय, अगोदर हे 3 नंबर लिहितोय, नंतर हे वरचं बघतोय. इथं 2 आहे ना, इथंच 2 लिहितोय, परत इथं 2 लिहितोय, म्हणजे चुकत नाही आहे. इथं -2 आहे तर इथं -2 लिहितोय, परत -2 लिहितोय. त्यामुळे त्याचं येतं आहे बरोबर. तुम्ही असं जर केलं ना, 2 नंतर इंटू 2 नंतर काय करायचं, -1 इंटू -1 असं काहीतरी करताल ते. तसं करू नका. मी काय बोललो बघा, असं लिहिलं की इथं काय करायचं, कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. 3 कॉलम आहेत म्हटल्यावर ही व्हॅल्यू किती वेळेस लिहिणार, 3 वेळेस लिहिणार. 3 वेळेस आधी ती व्हॅल्यू लिहा. 2 स्पेस 4 स्पेस 4 4 2 4 4 4 2. एकदा लिहिली, जास्त जागा सोड, याच्या दुप्पट असं समजा.
2 4 4 4 2 4 4 4 2 अजून एकदा खाली 2 4 4 4 2 4 4 4 2 3 वेळेस लिहिली का व्हॅल्यू? 3 वेळेस व्हॅल्यू लिहिली, लिहून नका घेऊ, लक्ष द्या, लिहून नका घेऊ. 3 वेळेस व्हॅल्यू लिहिली. आता पहिला कॉलम घेतो. पहिला कॉलम काय आहे आपला? 2 4 आणि 4. उभ्याला काय करणार? आडवं करणार. इथं काय लिहू सांगा? सगळ्याला इंटू आहे ना? हां, तुम्हाला वाटलं सगळ्याला इंटूला देऊन टाकायचे, इंटू देऊन टाका टोटल सगळ्याला. तसं करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना इंटू देऊन टाका. हां, पहिल्यांदा काय घेऊ? 2 4 4. उभ्याला काय करणार? आडवं. 2 4 4. इथं काय लिहायचं? तेच लिहायचं ना. 2 4 4 2 4 4 आणि मध्ये काय साइन येणार? प्लस. एक झालं, तिला टिक मार्क करा. लक्षात राहतो बाबा, हा आपलं हे झालंय. आता कुठं जायचंय? दुसऱ्या कॉलमला. दुसरा कॉलम काय आहे? 4 2 4 4 2 4 4 2 4 4 2 4 मध्ये काय साइन? प्लस. झालं का? तिसरा कॉलम 4 4 2 4 4 2 4 4 2 4 4 2 मध्ये साइन प्लस. ॲडिशन सगळं करा. हे काय जे असेल ते इथून ते इथपर्यंत हे असं आन्सर येतं तुमचं. कळतंय? समजलं? आलंय. ठीक आहे. हां, आता काय दिलं क्वेश्चन? तिसरा क्वेश्चन चालू आहे. इफ ए इज इक्वल टू असं दिले आणि काय काय प्रूव्ह करायचंय? ए स्क्वेअर इज इक्वल टू काय आन्सर आलं पाहिजे? आय. आय म्हणजे माहिती आहे ना आता काय? आत्ता मगाशी लिहून घेतलेलं. म्हणजे तुमचा आन्सर आय आलं पाहिजे. आय म्हणजे काय? युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजे तुमचा आन्सर. आता युनिट मॅट्रिक्समध्ये 2 टाईप आहेत. 2x2 पाहिजे का 3x3 पाहिजे? 3x3. कारण हे काय 3x3 म्हणजे तुमचं सगळं आन्सर तुम्ही असं केलं. सगळ्यात पहिल्यांदा काय करणार? ए स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू ए. ही व्हॅल्यू 2 वेळेस लिहिणार, बरोबर ना? इकडं आणि इकडं. नंतर तुम्ही इथं मल्टिप्लिकेशन करणार आणि शेवट तुमचा आन्सर काय आलं पाहिजे? युनिट मॅट्रिक्स म्हणजे इथं 1 1 1 0 0 0 0 0 0 असं आन्सर आलं पाहिजे तुमचं. कोणाचं? ए स्क्वेअरचं. मग ए स्क्वेअर इज इक्वल टू हे आन्सर आलं. हे या आन्सरलाच आपण काय बोलतो? आय. म्हणून काय लिहिणार शेवट? ए स्क्वेअर इज इक्वल टू आय डॉट 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 करून काय लिहिणार? हेन्स प्रूव्ड. किंवा सिद्ध झालं. प्रूव्ह करा म्हणजे काय? सिद्ध करा. आपल्याला प्रमेय होते ना 10वीला, बरोबर ना? सिद्ध करा, पायथागोरस थेरम, असे प्रमेय असायचे. तर तेच तसंच आहे की बाबा इथं आन्सर काढा. ए स्क्वेअरचं तुमचं आन्सर काय आलं पाहिजे? आय आलं पाहिजे. म्हणजे आय म्हणजेच काय? असं आन्सर आलं पाहिजे. आलं तर ठीक आहे, नाही आलं तर काय करणार आपण? इथं डज नॉट इक्वल टू करणार, आडवी लाईन मारणार अशी. आलं तर बरोबर लिहिणार, नाही आलं तर असं लिहिणार. कळतंय? पण 100% ते काय येतं? जास्त करून आन्सर येतच. असं नाही आलं असं खूप कमी क्वेश्चन असतात. ए स्क्वेअर इज इक्वल टू आय. मग तुम्ही सॉल्व करा. आता याचं आन्सर काढा. हे आन्सर येतं का चेक करा. आन्सर आलं तर असं लिहा पुढं. ए स्क्वेअरचं आन्सर हे आलं, त्याच्या पुढं काय लिहिणार? आय. आणि खाली काय लिहिणार की बाबा ए स्क्वेअरचं आन्सर युनिट मॅट्रिक्स आले, आय आले, हेन्स प्रूव्ड. समजतंय? येईल करता? मल्टिप्लिकेशन करता येईल ना? मगाच्या सारखंच करा. असं येते. कोण आलंय? तुमचं पण आलंय? सगळ्यांचं आलं ना? तुमचं आलं का आन्सर? अगोदरचं आलं ना? हां, ए स्क्वेअर इज इक्वल टू आय लिहा इथं. याचा आन्सर काय? यालाच काय म्हणतात आपण? आय. लिहा इथं इक्वल टू आय. हां, म्हणून इथं म्हणूनचं चिन्ह द्या मॅथमॅटिक्ससारखं. इथे एक टिंब, इथे एक टिंब, वरती एक टिंब. हां, इथे एक टिंब द्या शेजारी. हां, इथं शेजारी खाली. हां, याला म्हणतात म्हणून. ए स्क्वेअर इज इक्वल टू काय? आय. लिहा तिथं आय. बरोबर? किंवा डॅश 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 असं करा. डॅश 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 हेन्स
HENCE प्रूड PROVED. ठीक आहे. हां बघा आता काय मगाच्या सारखाच क्वेश्चन आहे, फक्त त्याच्यामध्ये ॲड केले त्यांनी. इफ A इज इक्वल टू हे देन शो दॅट A² मायनस 8A इज अ स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय बोललेलो, एक नंबर सोडून कोणता पण नंबर येईल, बरोबर. म्हणजे शेवटचं तुमचं आन्सर कसं पाहिजे, कोणता तरी एखादा नंबर इथं समजा 2 2 2 आणि बाकी साईड काय पाहिजे 0 0 0. एक नंबर सोडून कोणता पण नंबर, बरोबर. मग आता आपण मगाशी आपण असंच सम केलं, तर हे चेंज नाही केलं मी. मगाशी आपण कशाचं आन्सर काढलेलं, फक्त A²चं. आता त्याच्यात काय करायचं, हे -8 आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं. ठीक आहे. मग पहिल्यांदा मी काय करतो, A² आन्सर काढतो. A² आन्सर काय, A × A 2 वेळेस लिहिली व्हॅल्यू, कळतंय. इथं कॉलम 3 आहेत म्हटल्यावरती हे किती वेळेस लिहिलं तर आधी, एकदा, दोनदा, तीनदा. पहिला कॉलम घेतला, उभ्याला काय केलं आडवं, दुसरा कॉलम घेतला, तिसरा कॉलम घेतला, असं 3 वेळेस लिहिलं. याचं सगळ्याचं आन्सर काय आलं, हे आलं. आपण सोडवलं ना मगाशीच. हां आता A²चा आन्सर काढला, त्याच्या पुढं काय करायचं, A² मायनस 8A. मग करायचं तेच, किंवा वाटलं इक्वल टू इथं द्या. A²चा आन्सर काय आलंय, हे आलं ना 36 36 36. बाकी सगळे नंबर कोणते आहेत, 32 लिहिलं. A²च्या जागी त्याचं आन्सर लिहिलं, कळतंय. असेम लक्ष द्या. A²चा आन्सर लिहिलं, हां पुढं -8 लिहिलं, आणि पुढं काय Aची व्हॅल्यू काय, ती आहे ना, ती व्हॅल्यू लिहायची 2 2 2. बाकी सगळे नंबर काय आहे, 4 आहे. इथपर्यंत काय आलं, समजलं एवढं. हां हे ॲज इट इज लिहितो, यात काही चेंज करणार नाही मी. 36 36 36 32 32 32 32 32 32. त्याला काहीच केलं नाही, तसंच ठेवलं आहे. ठीक आहे. मायनसलेसच लिहितो. आता 8नी याचं कसं करत असतो रे आपण, मल्टिप्लाय करतो ना, गुणाकार करतो. करा गुणाकार. 8चा पाडा बोला. 8 दुने 16, 8 चौक 32, 8 चौक 32, 8 चौक 32, 8 दुने 16, 8 चौक 32, 8 चौक 32, 8 चौक 32, 8 दुने 16. असं आन्सर आलं, समजतंय. याच्या पुढं काय करायचंय, मायनस करायचं. करा मायनस. कसं करणार मायनस सांगा. 36 मायनस 16 किती आन्सर येतं, 36 मायनस 16 20 20. 32 मायनस 32 0, 32 मायनस 32 0, 32 मायनस 32 0, 36 मायनस 16 20 0 0 0 20. असं आन्सर आलं. यालाच आपण काय म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स म्हणतो ना. बघा तुम्ही लिहिलेलं आहे, आज लिहिलेलं आहे आपण. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय, इथं एक नंबर सोडून कोणता पण नंबर आला पाहिजे. आलाय का, यालाच काय म्हणतात, स्केलर मॅट्रिक्स. कोणाचं आन्सर काढलं हे आपण, हां त्याच्या पुढं लिहा ते, हे गायब करू नका. A² मायनस 8Aचं आन्सर हे आलंय. यालाच आपण काय म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स. कळते, बस संपलं. ओके, कळलं का सम, लिहून घ्या. वेगळे घेऊ सम आपण आता. तुमचं कोणतं चाललंय, हां तुमचं कोणतं चाललंय,
लिहिलं? एक मिनिट बघा आता इकडं. आता याच्या अगोदर आपण जेवढे पण सम सोडवले त्यामध्ये कसं असायचं, सगळं सेम सेम असायचं. दोन्हीचे जे मल्टिप्लिकेशन करायचो आपण, हे पण 3/3 असायचं आणि हे पण 3/3 असायचं. आता हे काय 2/3 आहे. अगोदर काय घेतं रे 2/3 मध्ये 2 काय असतं आणि 3 काय असतं? आपण नुसतं बोललो 2/3, याला आपण बोललो 2/3 आणि याला बोललो काय 3/2. पहिल्यांदा काय घ्यायचं असतं रो आणि नंतर काय घ्यायचं असतं कॉलम. किती रो आहेत? रो 1 आडवं, रो म्हणजे काय असतं आडवं, रो 1 रो 2 आणि कॉलम किती आहेत? कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3. म्हणून याला बोलताना काय बोलतात 2/3. याला किती रो आहेत? 1 2 3, 3 रो आहेत आणि कॉलम किती आहेत? 2 आहेत. म्हणून त्याला बोलताना काय बोलतात 3/2. लक्षात ठेवा, पहिल्यांदा काय घ्यायचं असतं रो आणि नंतर काय घ्यायचं असतं कॉलम. कळते? रो म्हणजे कसं आडवं आणि कॉलम म्हणजे कसं उभं. ठीक आहे. मग आता असं मल्टिप्लिकेशन आपण कधी केलं नाही बाबा, बघूया कसं करायचं. कशाचं आन्सर सांगितलं त्यांनी काढायला? ए बीचं. ए आणि बी दोन्ही दिले. मग आपल्याला फक्त काय करायचं, ए बीचं मल्टिप्लिकेशन करायचं. एच्या जागी एची व्हॅल्यू लिहितो 3 4 -2 2 1 0 इंटू बी काय बाबा 2 -1 3 4 0 आणि 2. हां, आता मल्टिप्लिकेशन करताना गुणाकार करताना आपण काय बोललेलो, कुठं बघायचं? या ब्रॅकेटकडे बघायचं का या ब्रॅकेटकडे बघायचं? सेकंड ब्रॅकेटकडे बघायचं, बरोबर ना. मल्टिप्लिकेशन गुणाकार करताना आपण कुठं बघतो? दुसऱ्या ब्रॅकेटला. दुसऱ्या ब्रॅकेटला किती कॉलम आहेत बघा? कॉलम 1 कॉलम 2. इथं किती कॉलम आहेत? 2 कॉलम आहेत. म्हणून ही व्हॅल्यू किती वेळेस लिहिणार? 2 वेळेस लिहिणार. बघतोय कुठं? इकडं. आणि करतोय कोणाचं? याचं काम करतो. उलट आहे. इकडं बघायचं आणि इकडे करायचं असं नाही. इथं कॉलम 2 आहेत म्हणून ही व्हॅल्यू किती वेळेस लिहिली? 2 वेळेस. समजतंय नक्की? इथं 2 कॉलम आहेत म्हणून ही व्हॅल्यू किती वेळेस लिहिणार? 2 वेळेस. 2 वेळेस लिहितो. 3 स्पेस 4 स्पेस -2 2 1 0. मोठी जागा जोडायची. 3 4 -2 2 1 आणि 0. ठीक आहे. आता पहिला कॉलम घ्यायचा, उभ्याला काय करायचं? आडवं. 2 3 0 मध्ये काय येणार? इंटू 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 देऊन टाका. 2 3 0 आडवं लिहिणार 2 3 0 2 3 0 आणि मध्ये साईन काय येणार? प्लस. समजतंय? कॉलम 1चं काम झालं. आता कॉलम 2 परत इथं मध्ये काय येणार? सगळीकडे प्लस इंटू -1 4 2 उभयला काय करणार? आडवं. -1 4 2 -1 4 2 मध्ये साईन काय? प्लस. समजलं? याचा आन्सर काढायचं. किती व्हॅल्यू येतील रे याच्या आन्सरमध्ये? याची एक व्हॅल्यू, याची एक व्हॅल्यू, याची एक व्हॅल्यू आणि याची एक व्हॅल्यू. किती व्हॅल्यू येतील? 4 व्हॅल्यू येतील. 4 व्हॅल्यूचं तुमचं झालं आन्सर ए बीचं. ते आन्सर काढा आणि मला सांगा. प्रत्येकाने एक एक काढा. रे तुम्ही हे काढा, तुम्ही हे काढा, वसीम तुम्ही हे काढा, तुम्ही नायर तुम्ही हे काढा. याचा आन्सर काढा. तुम्ही चौघांनी वेगवेगळे आन्सर काढा आणि सांगा मला. समजलं का? इसका आंसर 9. हां, पहिल्याचं 18. इधर का 2 7. आता चेक करा बाकीचे नाही. दुसरे आन्सर चेक करा बरोबर आलेत का ते. 18 9 7 2 बरोबर आहे. ठीक. समजलं सम?